हे गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्या, हे गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्या त्यांच्या हातून जी गाय मिली ती बघा साक्ष दाखवलेली आहे. गोहत्येची, गोहत्या म्हणजे गणपतीने गायीचं रूप प्रगट केलेलं आहे. माळी रूप गणपतीने गायीचं रूप प्रगट केलं, त्यांच्या हातून गोहत्या झालेली आहे. म्हणून त्यांना ते पाता घडला, श्राप घडला. 12 वर्षे तपस्या करून गोदावरी प्रसन्न 3 झाडं उमराचे, पाठीमागं जे झाड आहे उमराचं हे एक, माझ्या पाठीमागं 2 पडल्या गेला ते 3, हे 3 झाडात तिचा जन्म झालेला आहे. कोणाचं? गोदावरीचं. कुंडात गौतम ऋषीने आंघोळ केली व हत्या पाताक नष्ट झाले, हीच गुप्त झाली. मग खाली गायीचं मुख आहे मंदिरात, ती गायीच्या मुखात जाते. तिथून पुढं शंकराने जटा पटली, ती जटात ती गंगा निघाली. जटातून जरा गंगाद्वार खाली कुशीवर कुंडामध्ये मोठ्या मंदिरात नाशिक पंचवटीला पात्रा मोठं आहे. नांदेड पैठण आंध्रात जाती, हे तिचा जन्माचं ठिकाण आहे. सुरुवात झालेली आहे. कोणी गंगा म्हणता जाता, कोणी गोदावरी म्हणता जाता. हे मूळस्थान गोदावरीचं सुरुवात झालेली आहे. हे छोटं रूप, जसं आपण लहानचं मोठं मोठं होत चालतो, हे गंगा गोदावरीचं छोटं रूप आहे. मग ती पुढं मोठी मोठी नाशिक पंचवटीला पात्रा मोठं आहे. हे मूळस्थान गंग्याचं सुरुवात झालेली गोदावरीची. या पुढे तीर्थ ज्या करा पुढं हातात ठेवा, असे पकडून जरा सोडू नका. हातात ठेवा 2 मिनिटं सगळ्यांनी. करा पुढे 2 मिनिटं सगळ्यांनी. हातात ठेवा, सगळ्यांनी पकडून जरा सोडू नका. हातात ठेवा सगळ्यांनी. आपलं नाव, स्वतःचं नाव यायचं, आई वडिलांचं नाव यायचं. गोत्र कश्यप, कश्यापी गोत्र उत्पन्ने. गंगा गोदावरी यात्रा गंगे चुमनेच गोदावरी. पापोन पापकर्मां पाप संभोत्रा इमाम. गंगे चुमनेच गोदावरी सरस्वती सिंधु कावेरी. सर्व मंगल्य मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सगळ्यांनी बोलत चला. बोला मम शेरीज शुद्धार्थ पूजन केले. संकल्प अभिषेक पर्वकाल निमित्त यात्रा परमगिरी गोदावरी गंगा नमगंगे वल्लभे महातीत्व महादेवी गोदावरी विनाशिनी धर्म अर्थ मोक्षण सुल्लाभी गौतम गोदावरी माता नमस्तुते. त्र्यंबकेश्वर यात्रा गंगा पूजन गोदावरी माता नमस्तुते. कपाळाला मूर्ती लावा. आठवा बोलत चला. बोला गतम पाप गतम दुःख दारिद्र्य देवचे आगता सुख संपत्ती पुण्य तव दर्शन गोदावरी माता नमस्तुते. हिरण्ये गर्भस्थान यम विजय फलत सकल गोदावरी माता नमस्तुते. हात जोडा, नमस्कार करा. पुढे करा. तीर्थ ज्या पियाला हातावा पिऊन टाका. त्र्यंबकाम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् हात जोडा, नमस्कार करा. काय तुम्हाला दान करायचं ते भेट करायचं. आपलं नाव घेऊन, आपल्या आई वडिलांचं नाव घेऊन, परिवाराचं नाव घेऊन करायचं गंगेचं दान. एवढ्या वरतीवर आपण मूळस्थानाला सुरुवात झालेली गोदावरीची. हे गंगेचं दर्शन आहे.
नाही नाही कंटी जास्त भरत पण नाही नाही बाहेर तिला तेवढंच राहणं. जन्म छोटं रोग जसं आपण लहानाचा मोठं मोठं होत जातो हे जन्म येतं मग ती पुढं मोठी 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 ते पाणी कमी पण होणार आणि वाढणार पण नाही कधीच नाही आलं. नाही जमत. पण इथं कुठून आहे पाणी? हे तिन्ही बाजून येतात एक जे वलातून आलेले एक जरा इकडं आलेले एक जरा तिकडं उत्तून मंदिर हाथ में रखो ऐसा पकड़ के रखो छोड़ना नहीं बोलो हाथ में निकाल के लो आजो आगे करो आगे हाथ में रखो सिरीज सिद्धार्थ पूजन केले संकल्प आदेशक देखा उससे बात करते कंटेंट में क्या डालने के लिए बरोबर। Exactly क्या है हाँ पता चलना चाहिए ना हमको कि क्या है क्या नहीं है। क्या वही है वो गंगा जी कहाँ से मतलब वही तो बता रहे थे तूने क्या सुना? अरे नंदी वाला उधर है। नहीं कैसा ना हमको भी पता रहना चाहिए ना क्या है क्या नहीं है। मेन कंटेंट मिल गया ना अभी डालने के मेन कंटेंट बात नहीं यार पता भी रहना चाहिए। लोगों को बताने हाँ नहीं तो फिर कुछ फ़ायदा नहीं आके आया दिखाया चला गया वो तो हर यूट्यूबर करते हैं। मोठे आले लहान लेकर पुढे जाते. महादेव जीते ए दीपक 2 मिनिट समुद्रबुद्धीचा होऊन झाला तिकडे समुद्रबुद्धीचा होऊन झालं गौतम ऋषीकडून गायीची हत्या झाली गौतम ऋषीनं कुंडात आंघोळ केली तिचे पाप निष्ठ दूर झालं उदय उठली विद्रुपात शंकरच्या डोक्यात बसली म्हणून शंकरानं तांडव केले रागाची पानं तिला आली तिची वरची जटा आहे ती जटा अशा पडल्या शरीशा पडल्या मग ती जटातून गुडगुड बाहेर काढली ते तुमच्या पाठीमागे ते एक उडं टेकून ते एक खड्डा पडला दुसरा गुडगं टेकून ते एक खड्डा पडला ते गुडघे टेकून ते खड्डा पडला दुसरा गुडघा टेकून ते खड्डा पडला दोन गुडघे टेकून एकत्र आपटून मग बाहेर काढली दुसरं पार होऊन गंगाधार मग गंगाधारने गंगा कुंडा औषध कुंडात तिने आंघोळ केलं ते औषध औषध कुंडात निघाल मग नाशी पंचवटी नांदेड पैठणला श्वास केली ते गौतम ऋषी काढताना घरी म्हणजे आपल्या जगाच्या उदाहरण काढताना घरी अशात विषय इकडे अशा पुढे सगळ्यांच्या अशात करा पुढे पेचं आणि आकंत्रामध्ये आहे त्यामुळे तुमचं नाव सांगा आईचं वडिलांचं सगळ्यांचं नाव सांगा तुमचं नाव सांगा आईचं वडिलांचं सगळ्यांचं नाव सांगा गौतमचा उच्चार करा सगळे म्हणा गौतमाशे जटभोजे अविनाशी सप्तसागरा व्याप्तिगंगा गोदावरी महापाप माता पिता भे भे गंगा भे गोदावरी नमस्ते सुपाक्षे ईश्वर सदाशिव शरण भक्तिशिव कर्मकरा हरशंकरा महादेव ईशुषा अमरगल्ला नीलकंठ परमात्मा कासवासी कालभैरव कन्या महादाना एकविर्व ब्रह्म विष्णू शिवार्पणा रैचर पूजन अभिषेक ब्रह्मगिरी नमस्ते आठव पण गतम पाप गतम दुःख दारिद्र्य नेमसे आगता सुख संपत्ती तमुव दर्शन अखंडित लक्ष्मी शिवजटा यात्रा सफल पात्रस्तु
अकल्पतुं सर्वया देवीनाशनं गंगा गोदावरी पादुकं जलधरं धारणं क्रियते. अभिषेक दान करायचं आणि हे सर्व एकदा अभिषेक दान आपलं नाव घेऊन आपल्या वडिलांचं नाव घेऊन चंदन